गोलंदाजीला आलेले आहेत सलामीसाठी ते निनाद खेडेकर आणि यश खेडेकर. खेडेकर बंधूंची जोडी आणि या जोडीला खरोखरच एक चांगली सलामी द्यावी लागेल आपल्या घोणसे निवाचीवाडी क्रिकेट संघासाठी. आणि आपण पाहतोय ते आयोजक आहेत ते आपले श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आणि समर्थ क्रिकेट संघ मोरवणे यांच्या समोरच आहे सामना तो घोणसे निवाचीवाडी या संघाचा. आणि पहिला षटक घेऊन येत आहे ते घोणसे आकाश आकाश लाड एक युवा गोलंदाज मोरवणे गावचा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आकाश याचा. बघूया निनादच्या समोर काय करतोय आणि लेग साईडला भिरकावलेला एक धाव काढण्याचा प्रयत्न यशच्या माध्यमातून आणि थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण होत आहे परंतु 2 धावा इथे चोरण्यात यश मिळत आहे का. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 2. बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करतायत ते राकेश रिकामे. आपल्या स्पोर्ट्स एम्पायर यूट्यूब लाईव्ह मधून अनेक वेळा थेट प्रक्षेपण करत असतात ते राकेश रिकामे. उत्कृष्ट असे फिल्डर आहेत आपल्या मोरवणे गावचे. आणि पुढचा चेंडू आकाशाचा. बघूया यश आहे स्ट्राईक होती. यश काय होते आपल्या संघासाठी. यशच्या बॅटमधून मिस हिट होतोय. बघूया आकाश याला आणि हा पहिलाच इथे जीवदान मिळतंय. यश याला एक झेल सुटलेला आहे. संघाची धावसंख्या होती ती 2 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे ते निनादचा सामना करतोय आकाश आणि लेग साईडला भिरकावलेला आहे. पुन्हा एकदा मला वाटतं डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. किती झाले 3 चेंडू आणि 4 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली आणि 2 धावा काढण्यात यश मिळत आहे. ते यश आणि निनाद यांना. संघाची धावसंख्या होती ती 4 चेंडू आणि 6 धावा. वृंदावन संघाचे वृंदावन गावचे जे गुड्डू आहेत त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. मित्रा सहकार्य करायचं आहे. वृंदावन गावचे गुड्डू यांना विनंती आहे की त्यांनी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. आणि पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल तो आकाशाचा. आणि निनाद कडून पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे की युवा खेळाडू आकाश लाड याच्या माध्यमातून खरोखर 6 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 6 धावा दिल्या आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. तो आकाश वृंदावन गावचे गुड्डू यांना विनंती आहे माईक जवळ संपर्क साधायचा आहे. प्लीज सहकार्य करायचं आहे. खरोखरच आभार मानावे लागतील ते सुबोध यांचे वृंदावन गावचे. खरोखर अतिशय चांगलं सहकार्य ते आपल्या संघासाठी करतायत. कारण इथे पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी थोडंसं सहकार्याची आवश्यकता होती आणि प्राण खेडेकर यांनी थोडंसं सहकार्य केलं आणि त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आले ते वृंदावन गावचे सुबोध. बघूया आपल्या संघासाठी पुढचं षटक घेऊन आलेले आहेत ते अनुभवी असे गोलंदाज.
प्रवीण मिरगल अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जात असतात आणि पुन्हा एकदा तोच त्यांचा प्रयत्न असेल. प्रवीण मिरगल यांचा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी मोरवणे संघाला नावारूपाला आणला असा हा गोलंदाज आणि पंचांचा इशारा इथे काय राहतोय वाईड. पंचांचा इशारा वाईड बॉल. संघाची वाढती धावसंख्या ती 1 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू प्रवीण यांचा स्ट्राईकवर आहे ते यश आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते आणि तितकाच चांगलं यष्टीरक्षण विकेट किपर सुशांत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खरोखर एक चांगला गोलंदाज इथे पाहायला मिळतोय प्रवीण याच्या माध्यमातून, एक अनुभवी गोलंदाज. आणि हा पुन्हा एकदा मिसहीट झालेला आहे. मला वाटतं विकेट किपर त्याच्या चेंडू खाली आणि झेल सुटलेला आहे. तू पकड मी पकड याच्यामध्ये झेल सुटलेला आहे आणि खरोखरच एक जीवदान मिळालंय पुन्हा यश याला. खरोखर क्रिकेटमध्ये म्हणतात ना ते पहिले आप याच्यासाठी कॉल देणं जरुरी असतं आणि ते खरोखर कॉल जर दिला असता तर नक्कीच विकेट किपर याने एक सोपा झेल पकडला असता. परंतु काही हरकत नाही मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती आपल्याला प्रवीण मिरगळच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो निनाद खेडेकर आणि यश खेडेकर बंधूंची जोडी आपल्या संघासाठी पुन्हा एकदा इथे लेग साईडला पूल केलेला आहे आणि पूल करून 2 धावा काढण्याचा प्रयत्न इथे असेल, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे आणि उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. संघाची वाढती धावसंख्या होती ती 10. 3 चेंडू आणि 10 धावा. पुढील चेंडू प्रवीण यांचा बघूया आपल्या संघासाठी आणि स्ट्राईकवर आलेले आहेत ते निनाद. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. मागच्या चेंडूवर 2 धावांचा फटका त्यांनी खेळला होता आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. थोडीशी दिशा चुकली आहे प्रवीण याची आणि संघाला एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 11. 3 चेंडू आणि 11 धावा. खरोखर इथे मला वाटतं की या खेळपट्टीवरती गोलंदाजांचं वर्चस्व गाजलेलं आहे आणि खरोखर जर आपल्या संघाकडे अनुभवी गोलंदाज असतील तर नक्कीच समोरच्या फलंदाजाला पकडून ठेवण्यामध्ये यश मिळत आहे. कारण आपण इकडे खूप कमी चौकारांनी षटकारांची आतिषबाजी अजूनपर्यंत पाहिली आहे, परंतु मला वाटतं जेव्हा संध्याकाळ होईल, सूर्य जेव्हा मावळतीला जाईल तेव्हा मैदानाचं रूप थोडंसं पालटेल आणि खेळाचं स्वरूप बदलेल, हवा चेंज होईल आणि इथे चौकारांनी षटकारांची आतिषबाजी संध्याकाळच्या वेळेमध्ये पाहायला मिळेल. परंतु दरम्यान तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांचा इशारा. मला वाटतं विकेट खरोखर खूप चांगली अशी पंचगिरी पाहायला मिळते. पंचांचा इशारा नो प्लस विकेट. पंचांचा इशारा आहे तो नो प्लस विकेट. नोची 1 धाव आणि 1 धाव कंप्लीट केली होती. दुसऱ्या धावेला विकेट केला होता निनाद आणि निनाद आउट झालाय. संघाची धाव 5 चेंडू आणि 13 धावा आणि मला वाटतं फ्री हिट लागू होईल. तो नवीन फलंदाजीसाठी आलाय तो सूरज ना, नवीन फलंदाज आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. नवीन फलंदाज आहे ते सूरज एक युवा खेळाडू आपल्या गोंडसे निवाचीवाडी गावचा आणि त्याचा सामना करतोय प्रवीण मिरगल. बघूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती प्रवीण याच्या माध्यमातून आणि तितकंच चांगले विकेट किपिंग सुशांत हे करत आहेत. खरोखर शांत स्वभावामध्ये इथे विकेट किपिंग केली जाते आणि खूप चांगल्या प्रकारे इथे पकडून ठेवलंय फलंदाजांना ते प्रवीण यांनी. पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट असा गोलंदाज पाहायला मिळाला आकाश आणि दुसरा गोलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा इथे प्रवीणच्या माध्यमातून दिशा चुकलेली आहे आणि वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 14. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल मला वाटतं आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. थोडीशी दिसते पुन्हा एकदा चुकलेली. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते ती प्रवीण याच्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या होती ती. मैदानामध्ये खेळत असलेल्या खेळाडूंशिवाय एक्स्ट्रा खेळाडूंनी कोणी मैदानामध्ये
खरोखर इथे चांगल्या प्रकारचे आपले सामने सुरू आहेत आणि आपल्या सामन्यामध्ये खरोखर सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य इथे करायचं आहे आणि सहकार्यातूनच खरोखर एक चांगला कार्यक्रम पार पाडत असतो आणि हा चांगला कार्यक्रम आपल्याला पार पाडण्यासाठी पुढचा शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रवीण मिरगल सज्ज आणि स्ट्राईकवर आहे ते सूरज पवार. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजीची सांगता आणि संघाची धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतरला 15. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ते 15 आणि संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते मनीष रिकामे. एक अनुभवी असे गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी आपल्या मोरवणे गावाला आणि समर्थ क्रिकेट संघाला अनेक सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यामध्ये यश मिळवलं होतं ते मनीष. बघूया आपल्या संघासाठी पुढचं षटक घेऊन आणि स्ट्राईकवर आहे ते यश. पुढील होणारा सामना तो असेल खामगाव वळवडी श्याम विरुद्ध वेळास. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी माईकशी संपर्क साधायचा. आपल्याला नाणेफेकीचा कौल इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. खामगाव श्याम आणि वेळास दोन्ही संघाचे कर्णधार लवकरात लवकर माईक जवळ संपर्क साधायचा आहे. आणि इथे आपण पाहत असलेला हा सामना तो म्हणजे मोरवणे समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध घोणसे निवाचीवाडी. आणि या निवाचीवाडी संघाला एक झटका जरी मिळाला असला तरी त्यांची धावसंख्या झालेली आहे ती 15. आणि पुढचा चेंडू आणि यावेळेला यश निनादच्या यशच्या बॅटमधून आलेला हा चांगला फटका आणि बाउंड्री लाईनवर तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. आणि खरोखर पंचांचा इशारा काय राहील. मला वाटतं इथे पंचांशी कोणत्याही प्रकारचा आपण पाहतोय श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित आपला श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6वे. आणि या 6व्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं आपण इथे लाईव्ह थेट प्रक्षेपण इथे पाहायला मिळते ते स्पोर्ट्स एम्पायर चॅनलवरती. राकेश रिगामे यांचं हे चॅनल आणि या चॅनल मार्फत आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण होत असल्यामुळे कुठच्याही प्रकारचं इथे आपल्या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची. आणि पुढचा चेंडू मनीष याचा पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतो यश. लेग साईडला भिरकावलाय पुन्हा एकदा गॅपमध्ये आणि पंचांचा इशारा चौकार. उत्कृष्ट फलंदाजी यश खेडेकर नाव लक्षात ठेवा. खरोखर मित्रांनो चांगला फलंदाजी इथे घोणसे निवाचीवाडी गावचा पाहायला मिळतोय तो यश खेडेकर. एक चांगला समाचार ज्यांनी घेतला इथे गोलंदाज मनीष याचा. मनीष हा जरी अनुभवी गोलंदाज असला तरी यशच्या समोर त्याचा काही टिकाव लागत नाहीये. कारण यश एक चांगला असा फलंदाज जो फटकेबाजीसाठी ओळखला जातो. घोणसे निवाचीवाडी गावचा सलामीला आलेला हा फटकेबाजी करणारा फलंदाज. संघाची धावसंख्या होती ती 21. पुढचा चेंडू मनीष याचा पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे ते यश. आणि पुन्हा एकदा दिशा चुकले अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या वाढते ती 22. 2 चेंडू आणि 22 धावा. आणि खरोखरच जोपर्यंत हा यश खेळपट्टीवरती टिकून आहे तोपर्यंत यांची धावसंख्या ही वाढतच राहणार आहे. जर मोरवणे संघाला खरोखर इकडे जर विजय मिळवायचा असेल आणि संघाला कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर त्याला यशची विकेट काढणं खूप महत्त्वाचं ठरेल. कारण यश हा असा फलंदाज आहे तो प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये. आणि पुढचा चेंडू यशकडून मिससेट होतोय आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते यशाला. आणि आता स्ट्राईक चेंज होती आहे. स्ट्राईकवर आलेले आहेत ते सूरज पवार आणि पुन्हा एकदा मनीष याच्याकडे
संघाकडे खरोखर एक आव्हान असेल की स्ट्राईकवरती त्याला खरोखर सूरज याला ठेवावं लागेल आणि जितकाच यश नॉन स्ट्राईकला राहील तितकाच चांगलं असेल ते मोरवणे क्रिकेट संघासाठी. बघूया पुढचा चेंडू मनीष आपल्या संघासाठी काय करतायत आणि सूरज हा सुद्धा एक चांगला फलंदाज इथे पाहायला मिळतो. वन डाऊनला आपल्या संघासाठी आलेला आहे, परंतु खरोखर यश जर नॉन स्ट्राईकला राहिला तर खरोखर धावसंख्येमध्ये कमी धावसंख्येवरती रोखण्यामध्ये त्यांना यश मिळेल. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू झाला होता, परंतु पंचांचा इशारा काय राहतोय. पंचांनी विकेट दिलेला आहे आणि मला वाटतं ही विकेट यशची विकेट इथे मिळते. खूप चांगली विकेट. एक मोठा फलंदाज, मोठी फटकेबाजी करणारा फलंदाज इथे बाद होतोय आणि संघाची धावसंख्या आहे ती 23. 4 चेंडू आणि 23 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. मनीषाच्या षटकामधील शेवटचं तिसरं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं आणि या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. बघूया मनीष आपल्या संघासाठी काय करतायत आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज स्ट्राईकवर आलेले आहेत ते प्रणय महाडिक. गोंसे निवाचीवाडी गावचे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आणि यशची विकेट मिळाल्यामुळे नक्कीच ते धावसंख्या कमी रोखण्यामध्ये यश मिळेल ते मोरवणे संघाला. आता बघूया प्रणय माडिक आपल्या संघासाठी एक नवीन फलंदाज फिनिशरची भूमिका निभावण्यासाठी आलेले आहेत आणि फिनिशरच्या भूमिकेसाठी खरोखर एक ओळखला जाणारा हा फलंदाज प्रणय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि एक चांगला गोलंदाज मनीषच्या समोर येतो प्रणय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो बॉल, नो चेंडू, डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, नो +1 आणि फ्री हिट. खरोखर एक चांगला गोलंदाज आहे मनीष, परंतु त्याच्याकडून थोडंसं खराब कामगिरी इथे पाहायला मिळते आहे आणि काही हरकत नाही, दबावामध्ये थोडीफार खराब कामगिरी होत असते. परंतु आता फ्री हिट आणि फ्री हिटसाठी स्ट्राईकवरती असतील ते सूरज. संघाची धावसंख्या आहे ती 4 चेंडूंनी 25 धावा आणि स्ट्राईकवर आहेत ते सूरज. बघूया सूरज आपल्या संघासाठी काय करतायत. यावेळेला पुन्हा एकदा चकवण्यामध्ये यश मिळाल्याने डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. संघाची वाढती धावसंख्या होते 5 चेंडू आणि 25 धावा. माफ करा, 5 चेंडू आणि 26 धावा. 26 25 होते ना, आता एक गेला. 2 झाले ना, 9 बॉल आणि 1 +1 होता. शेवटचा 1 चेंडू बाकी. स्ट्राईकवर आहे ते सूरज पवार आणि बघूया शेवटच्या चेंडूवरती मनीष यांच्या समोर सूरज. बघूया काय करतात आणि पुन्हा एकदा टोलवलाय लेग साईडला मिड विकेटच्या दिशेने गॅपमध्ये आणि किती धावा मिळत आहेत. बाउंड्री लाईनवर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं संकेतकडून आणि 2 धावा काढण्याचा हा प्रयत्न. 2 धावा काढण्यात यश मिळाले. संघाची वाढती धावसंख्या होती ती 28 आणि आता मोरवणे संघापुढे 29 धावांचं आव्हान असेल. 29 धावांचं श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 आणि या स्पर्धेमध्ये आयोजकांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि आयोजकांना आता 29 धावांचं आव्हान आणि 29 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मोरवणे संघाला खरोखरच 2 चांगले फलंदाज सलामीसाठी पाठवावे लागतील आणि खरोखर गोंसे निवाचीवाडी संघ यांना 28 धावा डिफेंड करायच्या आहेत. बघूया त्याचप्रमाणे इथे पुढील होणारा सामना आणि पुढील होणाऱ्या सामन्यामध्ये वेळास विरुद्ध खामगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो माईक जवळ संपर्क साधायचा. इथे आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे दोन्ही संघांचा. सूरज महाडिक वृंदावन
श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 आणि या 2024 मध्ये पहिल्या फेरीतील सामने इथे सुरू आहेत आणि आता मोरवणे विरुद्ध गुणसे निवाचीवाडी सामना इथे खरोखर 29 धावांचं टार्गेट आणि 29 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात आलेले आहेत ते अनुभवी असे फलंदाज किरण आणि स्ट्राईकवर आहेत ते संकेत आणि किरण एक असे नावाजलेले असे अनुभवी फलंदाज आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी आलेले आहेत. बघूया पहिला चेंडू आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गोंसे निवाचीवाडी गावासाठी आपल्या गोलंदाज आहेत ते निनाद खेडेकर. एक अष्टपैलू असा हा खेळाडू निनाद खेडेकर गोंसे निवाचीवाडी गावचा आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन हाताळतोय आणि जा सामना करतोय तो संकेत आणि संकेतच्या बॅटमधून फुलटॉस मिळाला होता लेग साईडला भिरकवण्याचा प्रयत्न आणि 2 धावा चोरण्यात यश मिळालंय ते संकेत आणि किरण यांना. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या होती ती 1 चेंडू आणि 2 धावा. संकेत मिरगळ आणि किरण मिरगळ दोघं बंधूंची जोडी आणि त्यांच्या समोर सामना करतोय तो खेडेकर. बघूया काय करतायत मिरगळ वर्सेस खेडेकर आणि हा नो बॉल ऑफ साईडला कटवलेला आहे. एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि दुसरी पंचांचा इशारा नो बॉल आणि नो चेंडूवरती डिक्लेअर स्वरूपात 1 धाव नो +1. संघाची वाढती धावसंख्या होती ती 1 चेंडू आणि 4 धावा आणि आता संकेतकडे असेल ती फ्री हिट. नो +1 नो +2 ओके. संघाची धावसंख्या होती ती 1 चेंडू आणि 5 धावा. नो +1 संघाची धावसंख्या आहे ती 4. स्ट्राईकवर येते संकेत मिरगळ आणि किरण मिरगळ दोन बंडूंची जोडी आपल्या संघासाठी सलामीला आलेली आहे आणि बघूया संकेत आपल्या संघासाठी आता लेग साईडला भिरकवलेला मिड विकेटच्या दिशेने आणि ते कॅच ड्रॉप होतोय. पहिलं जीवदान मिळते ते संकेत मिरगळ याला आणि खरोखरच 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते ते मिरगळ बंधू यांची. संकेत मिरगळ आणि त्यांचेच मोठे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत ते किरण मिरगळ. नॉन स्ट्राईकला एक अनुभवी असे फलंदाज आहेत ते किरण. पुढचा चेंडू खेडेकर यांचा मिरगळ यांच्या समोर वाईड बॉल. पंचांचा इशारा आव्हान धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 7. 2 चेंडू आणि 7 धावा. दोन चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे ते संकेत. बरोबर पुन्हा एकदा लेग साईडला भिरकवलेला आहे मिड विकेटच्या दिशेने आणि 1 धाव काढण्यामध्ये यश मिळत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस खराब असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं परंतु 2 धावा काढण्यामध्ये यश मिळालंय शेवटी. आताचे 2 धावून 2 घेतले ना 3 झाले. सॉरी 3 झाले आताचे टोटल 10 झाले. 3 कसे संकेतने मारला 3 पंच. आताचे 2 किती झालेत मरण. संघाची धावसंख्या आहे ती 9. 3 चेंडू आणि 9 धावा. 3 बॉल आणि 9. 3 बॉल 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज खेडेकर त्यांचा सामना करतोय तो संकेत मिरगळ. बघूया पुन्हा एकदा दिशा थोडीशी चुकलेली आहे आणि पंचांचा इशारा काय राहतोय बघूया. पंच वाईड +1 डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. आताची संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते ती 2 धावांची. संघाची धावसंख्या झाली ती 11. 3 चेंडू आणि 11 धावा. खरोखरच
यश याने एक चांगली फलंदाजी इथे केली होती, परंतु त्या फलंदाजीला तितकी साजेशी गोलंदाजी इथे पाहायला मिळत नाही आपल्याला घोणसे निवाचीवाडी संघाकडून. आणि फलंदाजीमध्ये एक रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती त्यांनी धावसंख्या उभारली आहे ती 11. आता पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेडेकर यांचा, बघूया मिरगळ हे काय करतायत खेडेकर यांच्या समोर. आणि पुन्हा एकदा एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि पुन्हा एकदा एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव मिळते ती संकेत मिरगळ याला. आणि आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते किरण मिरगळ यांचे मोठे बंधू स्ट्राईकवर आता आपल्या फलंदाजीसाठी तयार. एक नावाजलेले असे फलंदाज मोरवणे गावचे माजी कर्णधार ते किरण मिरगळ. बघूया एक अनुभवी असा हा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू खेडेकर यांचा, मिरगळ यांच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्ह, उत्कृष्ट असा शॉट इथे पाहायला मिळाला आणि 2 धावा काढण्यात यश मिळालंय. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट किरण मिरगळ याच्यासाठी एकदा पाणी घेऊन एकानेच जायचंय. आताचे 3 उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट किरण मिरगळ आणि संकेत मिरगळ, 2 बंधूंची जोडी आपल्या गावासाठी उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. 5 चेंडू आणि 15 धावा. पुढचा फलंदाज संकेत आणि पुन्हा एकदा वाईड बॉल, उत्कृष्ट अशी पंचगिरी इथे पाहायला मिळते ती सुबोध यांच्याकडून. आणि खरोखरच संघाची धावसंख्या होती ती 16. किरण मिरगळ यांनी षटकार मारल्यास आशिष श्रीकाम यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी. पारितोषिक घेऊन काय करायचं. पुढचा चेंडू संकेत यांचा आणि इथे लेग साईडला भिरकवण्याचा प्रयत्न, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट करत त्यांनी 16 धावांपर्यंत मजल मारलेली आहे पहिल्या षटकामध्ये. 17 धावांपर्यंत माफ करा. संघाची धावसंख्या झाली ती 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 17. खरोखरच एकही चौकार आणि षटकार न खेचता सुद्धा आपण 6 चेंडूमध्ये 17 धावा कशा करू शकतो हे फक्त रनिंग बिटवीन द विकेट्सच्या जोरावरती. आणि खरोखर एक चांगलं उदाहरण सर्व संघांसमोर ज्यांनी ठेवलंय ते मिरगळ बंधू किरण मिरगळ असतील, संकेत मिरगळ असतील. खरोखर चांगले रनिंग बिटवीन द विकेट करून त्यांनी 17 धावा कुठल्या माजी कर्णधार किरण मिरगळ यांच्या अनुभवाच्या जोरावरती खरोखर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. 6 चेंडूमध्ये 17 धावा एकही चौकार आणि षटकार न लगावता सुद्धा काढता येतात. त्याचं एक उत्तम उदाहरण किरण यांनी आपल्या समोर ठेवलं आणि त्यांचाच बंधू संकेत याला ते गाईड करतायत. आणि पुढचा मला वाटतं टीम मीटिंग इथे थोडीशी कमी घ्यायची आहे आणि घोणसे निवाचीवाडी संघाने पटकन क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मी दोन्ही संघांना विनंती करेन की लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न इथे करायचा आहे. घोणसे निवाचीवाडी संघासाठी पुढचा षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज सूरज पवार. मोरवणे संघाला 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. बारा बॉल 12चा हा सामना प्रथमेश पवार मारा करतोय. तो वाईट अवांतर पंच घोषित करतायत सुबोध महाडिक. वाईट +1. सुंदर अशी पंचगिरी आपल्याला दिसते मैदानामध्ये. सुरेख पंचगिरी सुद्धा करतात. अष्टपैलू खेळाडू आहेत वृंदावनचे आणि मात्र आता कुठेतरी मदत करण्याचा प्रयत्न. आणि आता इक्वेशन चेंज होते. आता मात्र गरज असेल ती 12 चेंडू आणि 10 धावांची. कुठेतरी मोरवणे विजयाच्या दिशेने आगेकूच करते. असं परत एकदा एक आव्हान तर पंच आपल्याकडे वळतायत.
हाताचा पिसारा फोडवतात आणि अवांतर चेंडू घोषित करतायत. धाव संख्या झालेली आहे ती 20. संकेत संकेतला मारा करेल मनीष. सूरज काहीसा व्यत्यय येतोय सामन्यामध्ये. परत एकदा अवांतर आणि कुठेतरी हार मानताना दिसतोय तो म्हणजे गोलंदाज. कर्णधाराला सांगतोय की आता कोणातरी दुसरा पर्याय शोधावा लागेल, कारण बॅक टू बॅक 3 अवांतर चेंडू मात्र त्याच्यामार्फत फेकले गेले आणि धावसंख्येत भर पडली. धावसंख्या आहे ती 21. बारा चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर आलेला आहे आणि सुंदर पद्धतीने तटवलेला चेंडू फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन जाणारा हा सणसणीत आणि खणखणीत चौकार. घेण्यात धन्यता मानल्याने हा दुसऱ्याचा प्रयत्न गचाळ असा थ्रो होता आणि मला असं वाटतं हा वंडीच्या दिशेने चाललेला चेंडू आणि ही तिसरी धाव सुद्धा कंप्लीट. अशा रीतीने विनर संघ आहे तो म्हणजे मोरवणे. आयोजक संघ मात्र आता पहिल्या फेरीत विनर घोषित केला जातोय. अप्रतिम बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे संकेत मिरगळ आणि किरण मिरगळ यांच्याकडून. बिनबाद मात्र या धावसंख्येचा पाठलाग करण्यात यशस्वी झालेले आहेत. मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच झालेला आहे तो म्हणजे संकेत मिरगळ, ज्याने की 14 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत आणि त्याच्यात मात्र एक खणखणीत आपल्याला चौकार पाहायला मिळाला. तर त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा आपला पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. मी आशिष खरपुडे यांना विनंती करतोय की त्यांनी संकेत मिरगळ यांना मात्र हे मॅन ऑफ द मॅचचा जो आपण ट्रॉफी ठेवलेली आहे ती मात्र प्रदान करायची आहे. 14 धावांची मात्र अप्रतिम अशी खेळी आपल्या संघासाठी मात्र केली आणि त्याच्यात त्याने एक चौकार सुद्धा ठोकला होता आणि त्यांना टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचा हा प्रदान करण्यात येत आहे. संकेत मिरगळ पुढील होणारा सामना आहे तो म्हणजे वेलास आणि खामगाव. अटीतटीची लढत होणार याची आता मात्र खात्री असावी, कारण एक बाजूला आहे वेलास आणि दुसऱ्या बाजूला खामगाव श्याम.